आज परत या सरकार पुढे, या सिस्टम पुढे, या अधिकाऱ्यांपुढे आणि या हलगर्जीपणामुळे एक गरीबाचं लेकरू आज परत परत हे जग सोडून गेलं. आणि आपण काय करणार आहे? परत परत कॅन्डल मार्च काढणार, पूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवणार, मोर्चे काढणार, परत सिस्टम जिथल्या तिथं. हे चाललं काय? एकामागे एक बळी चालले काय नेमकं? आणि होतंय काय आता? ही केस खूप खूप, आता मी सहज नाही बोलत आहे, खूप अभ्यास करून किंवा विचारपूर्वक सगळ्या गोष्टी बघून बोलतोय. आता जो कोणी त्या ताईने एवढी वेळा तिले तक्रार केली, लेखी तक्रार केली, 4 पानाचं पत्र लिहून त्या हॉस्पिटलच्या जो धुमाळ डॉक्टर आहे त्याच्याकडे दिलं, आणि त्या डॉक्टरनी एकदा इग्नोर केलं. आता तो पोलीस अधिकारी त्या हॉस्पिटलमध्ये येऊन, त्याचा रोलच नाही, हॉस्पिटलमध्ये येऊन त्यांच्या जे काय काम होतं त्यांचं, जे आरोपी यायचे ही केस खूप मोठी आहे. आपण जेवढी समोर दाखवली आहे ना, याच्या मागे खूप 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 खोल आता ही. आणि याच्यामध्ये लांब लांबपर्यंत जे कोणी आमदार खासदार असतील, आमदाराचे पीए असतील, खासदाराचे पीए असतील, याचे धागेदोरे खूप लांब आहे. आणि इतक्याच हे वरती येऊ देणार नाही, याचा जर आवाज उठवला नाही, हे असंच होत राहणार आहे. गरीबाचे लेकर आहे ना, त्या 3 एकर त्या ताईच्या बापाची जमीन आहे. आपल्या प्रत्येकाला माहिती आहे 10वी 12वी शाळा शिकायची तर काय हाल होते आई बापाचे. आणि त्यांनी एवढी मुलगी डॉक्टर केली त्या आई वडिलांनी, आणि कशासाठी केली? हे असं कोणीतरी तिला एवढं लाचार करावं की तिला हातावर चिठ्ठी लिहून स्वतःचं जीवन संपावं लागतंय. हे या अपेक्षेने तिला डॉक्टर केलं का? अरे लाज वाटली पाहिजे सिस्टमला, आणि प्रत्येकाला वाटली पाहिजे, आपल्यालाही वाटली पाहिजे की बेकार हाल करून ठेवले या सरकारनी, या सिस्टमनी, या मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांनी, या पॉवरमध्ये जे सत्तेत लोक आहे ना, त्यांना असा गर्व झाला, असा महात चढला त्यांना, की त्यांना असं वाटतं सगळं आपलंच आहे, सगळं आपण मॅनेज करू शकतो पैशा पुढं. एवढी बेकार सिच्युएशन झाली सिस्टम, बेकार म्हणजे अति बेकार झालंय. आता त्या ताईनी एवढं 4 पानाचं पत्र त्या अधिकाऱ्याकडे, वरिष्ठ डॉक्टरांकडे, धुमाळ डॉक्टर जो कोणी त्याच्याकडे दिलं, आणि त्याचा इंटरव्ह्यू बघितला तर तो काय म्हणतो की मला काही असं कळालंच नाही. आता त्या ताईने खुद 4 लोकांना, त्या पोलीस अधिकाऱ्यांना, निरीक्षक, उपनिरीक्षक आणि जो कोणी बदने पोलीसवाला आहे त्याला, या 3 लोकांना सबमिट केलं पत्र हॉस्पिटलचं. त्या ताईची सही शिक्का त्या पत्रावर. आणि हा धुमाळ काय म्हणतो की मला माहितच नाही म्हणे ते पत्र, अशी घटना हॉस्पिटलमध्ये माझ्या घडली. म्हणजे तू हॉस्पिटलमध्येच असतो का कुठं बाहेर अजून काही प्रायव्हेट दवाखाना आहे, तो काही बिझनेस आहे, ते बी पाहावं लागेल आता गव्हर्नमेंट, ते पहिलंच. मला तर खूप मोठी केस वाटते, कारण हा बी खूप सारे पैसे घेऊन, आता हा तर डायरेक्ट तू सपोर्ट तर कर ना, तुझ्याकडून चुकलं काय, तू सरळ म्हणतो की मला माहित नाही. तू जो कोणी अधिकारी आहे ना, तू वरिष्ठ, तो धुमाळ डॉक्टर, तो सरळ काय म्हणतो की मला केसच माहित नाही, माझ्या कानावर आलंच नाही. मग पाठीमागं त्यांनी त्या पत्रकाराने त्याला बळजबरी विचारलं 1-2 शब्द की बाबा असं आहे, मी तुमच्या स्टाफला माहिती आहे सगळ्या गोष्टी, सगळं परिचारक जे पण शिपाई वगैरे सगळ्यांना माहिती आहेत. मग म्हणतो हा माझ्या कानावर आली होती. म्हणजे तू चालू इंटरव्ह्यू मध्ये 2 उत्तर देतोय तू, आणि तू किती मोठ्या गोष्टी लपवतोय. ठीक आहे, तुझं काम नव्हतं वरती तक्रारीला सिरियस घ्यायचं, उद्या चालून तो असेच. आता तो जो कोणी पोलीस अधीक्षक आहे, त्या ताईचा, त्या दिदीचा आरोप होता त्या पत्राद्वारे की हे रिपोर्ट घेऊन यायचे, रातची बेराची यायचे आणि त्यांच्या फेवरचे रिपोर्ट लिहायला लावायचे. डॉक्टरांचं काम काय? जी परिस्थिती आहे रुग्णांची, आरोपीची, जो पण आरोपी तिथे यायचे तपासायला, त्यांची जी परिस्थिती आहे ती लिहायचं काम आहे. तर त्या ताईचं म्हणणं हे दबाव आणत होते माझ्यावर की आरोप पॉझिटिव्ह लिहू त्यांच्या हिशोबाने, जसा पोलीसवाल्यांना पाहिजे. पोलीसवाल्यांना काय पाहिजे? कारण जसा आरोप दाखवला, काही पुढे शिक्षा असली की ती इकडं आरोपीला सिरियस दाखवायचं किंवा आजारी दाखवायचं, किंवा त्याला बाबा याला काहीतरी गरज आहे, दवाखान्याची गरज आहे, हॉस्पिटलची गरज आहे, म्हणजे तिकून तुम्ही मॅनेज व्हायचे. मग ते आरोपी, आणि इतकं सोपी गोष्ट नाहीये एवढं मरणाला स्वीकारणं आहे ना, इतकं सहज नाही करत माणूस. सवरलेली मुलगी आहे ती, डॉक्टर होणं म्हणजे काही साधी गोष्ट नाहीये. आणि डॉक्टर एवढी मोठी मुलगी जर मरणाला हातावर चिठ्ठी लिहून स्वीकार करतेय, तर खूप म्हणजे खूप हॅरॅस झालेली, टॉर्चर झालेली, आणि परिस्थितीला परेशान झालेली, अडचणीला सामोरं जाऊन जेव्हा संपताना माणसाकडतं सगळ्या गोष्टी, जेव्हा हिंमत तुटती माणसाची, सगळा विश्वास तुटतो, जेव्हा खचतो ना माणूस, तेव्हा ही गोष्ट स्वीकारतो. मरणं स्वीकार करणं सोपं नाहीये. जे कोणी आरोपी प्रत्येक जणाने हा मुद्दा उचललाच पाहिजे. उद्या तुमच्या लेकरा बाळांसोबत असं होणार आहे ना. या घटना खूप गंभीर आहे. आपण काय करतो, झालं, कोणाच तरी लेकरू होतं, कोणाची तरी मुलगी होती, कोणाची तरी बहीण होती, गेली, ती तिकडची फलटणची होती, इकडची होती, तिकडची होती, नाही, हे इकडची तिकडची नव्हती. हे उद्या तुमच्या सोबत बी होईल, तुमच्या मुलीबाळीसोबत होईल, तुमच्या लेकरांसोबत होईल. तुमच्या मुली नाही का कॉलेजला शिक्षणाला जात का? हे तुम्ही लक्ष द्या प्रत्येक जणांनी, याला सिरियस गांभीर्याने घ्या. आणि गांभीर्याने घेऊन आपल्याकडे दुसरं काही नाही, आपण मोर्चेच काढू शकतो, आपल्या हातात तेवढं हे पण नाही. दुसरं काय करणार आपण आंदोलन मोर्चेशिवाय? परत तसंच होणार. पण सरकारला विनंती आहे, सिस्टमला विनंती आहे, प्रत्येक तुम्ही असे तुमच्या याच्या मागं झाकायचा प्रयत्न करू नका. याचा उद्रेक होत चालला दिवसेंदिवस. पहिले कोपर्डीचं झालं, प्रत्येक घटना होत चालली आहे.
प्रत्येक आणि हे आरोप्यांना कळतंय, सिस्टमला कळतंय. आता पोलीसवाले जर असे करायला लागले जे आपल्या या जनतेच्या रक्षणासाठी तेच जर असे करायला लागले जे की खूप इंटरफेअर करतात, त्यांना खूप लवकर मोठं व्हायचंय, त्यांचं ह्या सरकारच्या पैशावर पोट भरत नाही, त्यांना खूप जास्त काही कमवायचंय, असे लोक ते बिलकुल याच्यामध्ये आहे ना, बिलकुल कोणत्या पण थराला जायला तयार आहे. आता हे सगळं झालं, हे झाली घटना घडली, याच्यावर आता विचार नाही करायचा, पण आरोपी वाचता कामा नये. आता हे काय आमच्यासारखे बोलून 10-20 लोक बोलणार, परत शांत होणार, ती परत तेच घटना घडत राहणार. पण हे माणुसकीला कुठंतरी डाग लावणारी घटना आहे. प्रत्येकाच्या मनात तुळतुळे, प्रत्येक व्यक्तीला वाटतंय काय घडलं आणि ते शिक्षण करूत रे. नेमकं तिचे कुठंतरी आता भविष्य उजागर होत होतं, आताच शिक्षण झालं. आता डॉक्टर करायला तुम्हाला माहिती आहे काय लागतं आणि कसं लागतं म्हणून, सगळ्या गोष्टी किती पैसे लागतात, किती अडचणी, गावाकडून येऊन शहरात राहायचं, शिकायचं 2-2, 5-5 वर्ष त्या डिग्र्या वगैरे, त्याच्यात अभ्यासक्रम, आणि त्यांना काय म्हणजे असं म्हणजे शिक्षण कशासाठी, ते त्यांचं स्वातंत्र्य, त्यांची प्रोफेशनल, त्यांचं काहीतरी ठराविक गोष्टी करण्यासाठी, त्यांचं भविष्य उजागर करण्यासाठी होते. आणि तुम्ही सिस्टमच्या दबावाखाली त्यांचं भविष्य डायरेक्ट आणणार नेताय ना, हे बिलकुल करू नका. सगळ्यांना विनंती आहे, हा व्हिडिओ सगळीकडे शेअर करा जेवढं शक्य होईल तेवढं. आणि सरकारला पण विनंती आहे, आरोपींना पाठीमागे पाहता खाली झाकू नका.